हे दृश्य आहे मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर पार पडलेल्या महायुतीच्या जाहीर सभेचं। सभेची सुरुवात मोठ्या गाजावाजात झाली असली तरी काही वेळातच मैदानात वेगळंच चित्र पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सभा सोडून बाहेर पडताना दिसले। मैदानातील मोठ्या प्रमाणावर खुर्च्या रिकाम्या असल्याचं स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झालं असून एकूणच महायुतीच्या या सभेचा अपेक्षाभंग झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। काही दिवसापूर्वीच या शिवतीर्थ मैदानावर ठाकरे गटाची भव्य सभा पार पडली होती। त्या सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्याला उत्तर देण्यासाठी महायुतीकडून ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र सभा सुरू झाल्यानंतर अपेक्षित गर्दी जमली नाही। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे भावांवर टीका करण्यास सुरुवात केली असताना त्याच वेळेला अनेक लोक शांतपणे सभा सोडून निघून जात असल्याचं दिसून आलं। कार्यकर्त्यांकडून लोकांना थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आला, मात्र ते प्रत्यक्ष निष्फळ ठरले। काही ठिकाणी कार्यकर्ते लोकांना हात जोडून थांबवताना दिसले, तर काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंगही पाहायला मिळाले। सध्या या संपूर्ण सभेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून महायुतीसाठी ही बाब चांगलीच अडचणीची ठरत असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या घटनेवर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सभेवर टीका करत सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे। अतिविराट सभा म्हणवली जाणारी ही सभा प्रत्यक्षात फसली। गद्दारांच्या सभेला मुंबईकरांनी पाठ फिरवली, पैसा ओतूनही लोक जमले नाहीत, अशी गणगणाती टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। एकीकडे महायुतीकडून सभेचा यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओ वेगळीच कहाणी सांगत आहे। यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी हे संकट कितपत धोक्याची ठरेल याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।